मी पृथ्वीक, युगंधराचा मुलगा, अर्थात एका श्रीमंत बाबाचा मुलगा. हा जो नाव, टायटल, टॅग मला माझ्या नावापुढे मिळाला ना, ते मला नको आहे. कारण माझं नाव पृथ्वीक आहे. आय एम अन इंजिनियर, आय एम अ ह्युमन बीइंग. पण हे जे अख्खं जग आहे ना, मला एकाच नावाने ओळखलं जातं, मालिक साहेबांचा वारसदार. मग हा वारसा आहे की शाप माहित नाही. त्याचे महल, हे जो पसारा, अब्जोवधींचा टर्नओव्हर, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तुरुंग म्हणून आहेत. हा जो माझ्या बापाने मोठी भिंत उभी करून ठेवली आहे ना, त्याच्या आड मी श्वास घ्यायचंही विसरून गेलो. कारण सतत मीटिंग, डील, सिल्क या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ होता. पण माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि आमच्यासाठी कधीच वेळ नव्हता आणि कधी नसणार. कारण की सतत ते मीटिंग मध्ये बिझी असणं हेच जास्त महत्व होतं त्यांच्यासाठी. एखाद्या यंत्रासारखे, भावना शून्य. माझी आई ती गेली. त्यावेळेस पण मालक साहेब त्यांच्या अत्यंत महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी होते. त्यावेळेस पण त्यांचे मीटिंग्स इम्पॉर्टंट होते आणि आता सुद्धा. पण मला आठवतं, माझ्या आईचा तो शेवटचा श्वास त्यांच्या कानावर पडलाच नाही. सतत, कारण की त्यांना प्रॉफिट आणि लॉसचे आकडे त्यांच्या कानावर पडत होते. त्या दिवशी येऊन सांगतात मला की तुझ्या आईचं स्वप्न होतं की तू बिझनेसमध्ये हातभार लावावं. आईचं स्वप्न. यांनी माझ्या आईच्या स्वप्नांना नाही, यांनी माझ्या आईलाच मारलं. माझ्या आईच्या स्वप्नांना यांनी यांच्या बिझनेसच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकले. हा जो हात दिसतोय ना, हा हात त्या सेलच्या फाईल्स हाताळण्यासाठी नाही बनले. मी कॅनव्हस आहे. माझा एक स्टुडिओ आहे. मला स्वतःच काहीतरी करून दाखवायचंय, स्वतःची ओळख. मला या जगाला दाखवायचंय की मी युगंधराचा मुलगा असूनही त्यांच्या सावलीत जगणारा छोटा वटवृक्ष नाहीये. मला हा साम्राज्य नकोय. मला शून्यातून सुरू झालेला प्रवास दाखवायचा लोकांना. आणि मी जे इथे परत आलो ना, या साम्राज्याचा भाग होण्यासाठी नाही, यांच्या विरुद्ध बंड करण्यासाठी. यांना दाखवेल की सत्ता आणि पैसे ह्या आयुष्याचे अंतिम सत्य नाहीये. मी इथेच राहील, पण यांच्या नियमावर नाही, माझ्या नियमानुसार. मी दाखवेल यांना की मी पृथ्वी, मी युगंधराचा मुलगा नाही आणि मीही माझी स्वतःची गोष्ट स्वतःच